वेलकम टू क्वांटसॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपण स्पेसिफिकली डिस्कस करणार आहोत की युजली बघा, जेव्हा पण आपण मार्केटमध्ये एंट्री करतो किंवा एखादी स्टॉक आपण बाय करतो, एखादा स्टॉक आपण बाय करतो, सो आपण त्याला डिफाईन नाही करू शकत की केवढा मोमेंटम मिळू शकेल, राईट? किंवा इनफॅक्ट खूप खूप लोकांचा जो मिसकन्सेप्शन असतं की मार्केट ह्या लेवल पर्यंत जाईल किंवा त्या लेवलला येऊन प्रॉफिट बुक करेल, राईट? सो एक थोडा मोठा टार्गेट घेतात आणि त्या लेवलला नाही रीच झाला तर आपण वेट करतो आणि त्यापर्यंत एक सडन मुवमेंट फॉल येते. सो जेवढा माझा एमटीएम झाला असतो त्यापेक्षा जास्त मी कुठेतरी लॉस पण बुक करतो, राईट? किंवा एक कमी एमटीएम मध्ये बुक करतो जिकडे जास्त एमटीएम मध्ये पण आपण बुक करू शकलो असतो, राईट? सो जनरली आपण एंट्री बनवतो, पण एक्झिटचा जो पॉइंट आहे ना, एक्झिटचा पॉइंट कुठेतरी मिसिंग होतो आपल्याकडून. किंवा इनफॅक्ट जर मी बघायला गेलो तर एखादा स्ट्रॅटेजी जर आपण डिप्लॉय करतो तर स्ट्रॅटेजीचा एमटीएम आपण प्रत्येक वेळी चेक नाही करू शकत जर थोडंफार आपण बिझी असू तर. पण लेट्स फॉर एक्झाम्पल, जर मला माहिती आहे की जर ह्या अमाऊंटला जर लॉस असेल तर मी काढणार आहे आणि ह्या अमाऊंट मध्ये जर प्रॉफिट असेल तर मला एक अलर्ट आला पाहिजे, राईट? सो जर ती अलर्ट जर सिस्टम मला पाहिजे असेल किंवा मला एक नोटिफिकेशन तरी येईल की ऍटलिस्ट जर मी एखादा ट्रेड बनवतो त्याच्या सिस्टम काय चालू आहे, तिकडे माझा प्रॉफिट अँड लॉस काय चालू आहे, राईट? जर त्याचा मला अलर्ट डेली मिळत असेल तर मला माहिती असणार की माझ्या पोझिशन ज्या आहेत त्या किती वर्क करतात आणि किती प्रॉफिटेबल चालल्या आहेत त्या गोष्टी, राईट? सो असं काही आज जो आपण टूल डिस्कस करणार आहोत तो त्याबद्दलच डिस्कस करणार आहोत की लेट्स फॉर एन एक्झाम्पल की मला जर एखादी ट्रेड बनवायची असेल किंवा ट्रेड बनवली तर मला कोणत्या बेसिसवरती ट्रेड स्क्वेअर ऑफ करायची आहे, किंवा जर ह्या लेवलला मार्केटमध्ये मोमेंटम असेल तर त्या लेवलला जाऊन मी ट्रेड बनवू शकतो का. इनफॅक्ट जर मी थोडंफार सांगायला गेलो तर निफ्टी बँक निफ्टी ठीक आहे, आपण डेली मॉनिटर करू शकतो की ह्या लेवलला प्राइस आहे त्याची आणि ह्या लेवल पर्यंत एखादा ट्रेड बनवू शकतोय. पण तोच जर मी बघायला गेलो तर अनेक एफएनओ स्टॉक्स आहेत आपल्याकडे, राईट? 187 एफएनओ स्टॉक्स आहेत. सो प्रत्येक वेळी मी तो स्टॉकची प्राइस तर नाही चेक करणार ना की त्या प्रत्येक वेळी स्टॉक कुठे चालतोय किंवा त्याची प्राइस काय आहे, ओपन इंटरेस्ट किती आहे त्याचा, राईट? इनफॅक्ट लेट्स सी मी 2-3 माझे फेवरेट स्टॉक्स आहेत त्यातच मला ट्रेड बनायचे, विच इज फाईन. ते मी इझिली फाइंड आउट करू शकतो. पण जर तुम्ही अपॉर्च्युनिस्ट आहात की जिथे जिथे मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी मिळेल तिकडे तिकडे जर तुम्हाला ट्रेड बनवायचे असेल तर तुम्हाला असा काही अलर्ट सिस्टम लागेल की ह्या प्राइस वरती जर मोमेंटम आलं किंवा मार्केट आलं तर मी त्या प्राइस वरती जाऊन ट्रेड बनवणार, राईट? सो एक सिंपल तुम्हाला कन्सेप्ट सांगतो की अलर्ट स्पेसिफिकली आपण ह्याच्या टूल मध्ये कसं बनवू शकतो. सिंपल आणि एखादा ट्रेड सेटअप पण सांगतो की जर मी हा डेटा पण ह्याच्यासोबत पेअर केला तर मला अलर्ट येईल का, आणि किंवा इनफॅक्ट मला एखादा ट्रेड बनवायचा असेल तर कसं येणार, राईट? सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट आणि नक्की लास्ट पर्यंत बघा. सो एंट्री जर आपण करतो तर एक्झिट कुठे करायची आणि कशी करायची ते तुम्हाला इझिली समजेल. ओके, सो लेट्स जस्ट अलाउ मी टू शेअर यू माय स्क्रीन. ओके ओके, आय होप माझी स्क्रीन सगळ्यांना विजिबल असेलच. ओके, आणि सो फॉर दी अलर्ट आपल्याला काय करायचंय, आपल्याला यायचं ट्रॅक वरती आणि राईट हँड साइडला तुम्ही इथे बघा प्राइस अलर्टचा ऑप्शन आहे. ओके, सो मी इथे प्राइस अलर्ट वरती क्लिक करणार. ओके, सो द लॉजिक इज सिम्पल. प्राइस अलर्टचं लॉजिक सिम्पल आहे. एक एक्झाम्पल आपण निफ्टी वरती पण घेऊया आणि ऑप्शन्स वरती पण घेऊया आणि फ्युचर्स वरती पण घेऊया. ओके, आणि स्टॉक्स वरती पण घेऊया. ओके, सो पहिला जर तुम्ही इथे कॉलम बघितला तर इथे आहे एक सिंगल अलर्ट की मला एखाद्या पर्टिक्युलर स्टॉक वरती अलर्ट लावायचा आहे किंवा एक नॉर्मल कॉल आणि पुट किंवा स्पेसिफिकली एखादा प्राइस बेसिस वरती स्ट्रॅटेजी नाहीये माझ्या तिकडे कोणती, जस्ट एक सिंगल अलर्ट लावायचे स्टॉक्स किंवा एखाद्या इंडेक्स वरती. ओके, सो लेट्स फॉर एक्झाम्पल इथे येणार मी. इथे जो पहिला ऑप्शन आहे तो आपला सिम्बल आहे की कोणता स्टॉक किंवा इंडेक्स आहे तो इथे तुम्ही सिलेक्ट करा. सो लेट्स सी, जर मला एखादा स्टॉक पाहिजे किंवा जे काही कोणता एखादा ट्रेड करत असाल तर तुम्ही इथे ट्रेड फाइंड आउट सिलेक्ट करू शकता त्या गोष्टीला. लेट्स सी, मी एक एक्झाम्पल निफ्टीवरती घेतो. सो निफ्टी मी इथे सिलेक्ट करणार. सो निफ्टीच्या ज्या आपण करंटली ट्रेडेबल एक्सपायरीज आहेत ना त्या तुम्हाला इथे मिळून जातील. सो करंट जी एक्सपायरी आहे ती 30 मे ची एक्सपायरी आहे, जी स्पेसिफिकली आपण इथे बघू शकतो. आणि त्याच्या खाली ज्या ज्या एक्सपायरी आहेत त्या वेगवेगळ्या एक्सपायरीज आहेत. ओके, त्याच्या खाली 6 जून आहे, 13 आहे, 20 आहे, 27 आहे, राईट? सो या सगळ्या करंटली ट्रेडेबल एक्सपायरीज आहेत. ओके, नाव त्यानंतर जे आहे स्ट्राईक्स, की कोणत्या स्ट्राईकचा मला एखादा ऑप्शन पाहिजे, ऑप्शनचा अलर्ट पाहिजे. ओके, सो ऍक्च्युअली ह्याने करंटली एटीएम स्ट्राईक फेच केलं, सो तुम्ही ते मल्टिपल स्ट्राईक्स पण सिलेक्ट करू शकतात किंवा जी स्ट्राईक तुम्हाला पाहिजे
ती सिलेक्ट करा. लेट्स से 23050 मी सिलेक्ट करतो, राईट. सो 2350 मी सिलेक्ट केली. लेट्स फॉर एक्झाम्पल इकडे. तर मला कोणत्या ऑप्शन मध्ये पाहिजे, की कॉल मध्ये पाहिजे की पुट ऑप्शन. सो इथे तुम्ही येऊन सिलेक्ट करा कॉल की पुट ऑप्शन. ओके. त्यानंतर प्राइस पाहिजे, ओआय पाहिजे, व्हॉल्यूम आणि आयबी ओव्हरऑल. आता ऑप्शनवर बघायला गेलं तर एवढे सगळे ग्रीक्स असतातच, राईट. सो लेट्स सी, जर मी एक्झाम्पल घेतलं प्राइसचं, जर प्राइसचं मला पाहिजे, तर करंट मार्केट प्राइस काय झाली त्याची 133 किंवा 132च्या आसपास, 134 133च्या आसपासची करंट मार्केट प्राइस चालू आहे कॉल ऑप्शनची 23050ची. ओके. सो इथे जो मी ट्रिगर आहे ना, ते दोन ऑप्शन आहे, ट्रिगर अबाव, बिलो आणि बोथ. ओके. सो अबाव मीन्स व्हॉट, की लेट्स सी मी कोणतीही व्हॅल्यू पुट केली, ते आता मार्केट काय चालू आहे 133च्या आसपास. लेट्स सी मला पाहिजे की जेव्हा प्रीमियम ह्याचा 150 होईल आणि 150च्या अबाव 150च्या अबाव ट्रेड करायला सुरुवात करेल, 151 किंवा 150.5 जरी आला ना, तर त्याच्यावरती गेला तर मला एखादा अलर्ट पाहिजे. सो मी काय करणार, 150 अबाव सिलेक्ट केलं, मला जी व्हॅल्यू पाहिजे त्याच्यावर अलर्ट जो पाहिजे ते क्रिएट केला. इकडे तुम्ही टेलिग्राम तुमचा लिंक करू शकता स्पेसिफिकली. सो तुम्हाला एखाद्या टेलिग्राम बॉट कडून तुम्हाला एक मेसेज येणार की तुमची ही जी प्राइस आहे ती तुमच्या इकडे अचीव झाली आहे, किंवा व्हॉट्सअप नोटिफिकेशन. सो ही जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला मोबाईल नोटिफिकेशन येणार. ओके. सो त्यावरती क्रिएट अलर्ट. आता इकडे येऊन मी काय केलंय, निफ्टी, एक्सपायरी डेट, स्ट्राईक्स, कॉल ऑप्शन पाहिजे मला, प्राइसच्या बेसिसवरती मी अलर्ट लावलाय. सो अबाव 150 पाहिजे, जर 150च्या वरती गेला त्याला गेट द अलर्ट. सो मी ते क्रिएट अलर्ट वर क्लिक करणार. सो ह्या साईडला तुमचा बघा इकडे एक अलर्ट क्रिएट झाला आहे, आणि तो कधी क्रिएट केलाय तो पण तुम्हाला इथे दिसून येईल. ओके. आणि जी प्राइस आहे तुमची ती पण ती तुम्हाला दिसून येईल. सो क्रिएट अलर्ट वरती तुम्हाला इकडे थोडंफार प्रीमियम बेसिसवर तुम्हाला अलर्ट पाहिजे तर तुम्ही ते बनवू शकता. ओके. सेकंड जो आहे तो आहे ओपन इंटरेस्ट. ओके. सो ओपन इंटरेस्ट जर तुम्हाला बेसिसवरती ट्रेड बनवायची असेल ना, तर ओपन इंटरेस्ट जनरली ऑप्शन चेन मध्ये बघा की कितीचा ओपन इंटरेस्ट आहे त्या स्ट्राईकवर. तर जर ती व्हॅल्यू असेल, सपोज जर 10 लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे आणि जर मला पाहिजे तिकडे 12 लाखवर आला तर मी जाऊन ट्रेड बनवणार. सो 12 लाख इथे व्हॅल्यू पुट करा आणि त्याचा अलर्ट क्रिएट करा. सो ओपन इंटरेस्ट जेव्हा 12 लाख होणार तेव्हा तुम्हाला त्याचा एक अलर्ट येणार. ओके. सेकंड जी गोष्ट आहे ती व्हॉल्यूम. सेम व्हॉल्यूम जी आहे ते पण तुम्हाला दिसेल. सो करंट व्हॉल्यूम काय याचा ऑलमोस्ट 12 लाख च्या आसपास आहे, 12 लाखच्या आसपास व्हॉल्यूम आहे, राईट. आणि त्या सपोज जर तुम्हाला 13 लाखवर अलर्ट पाहिजे एखादा किंवा 14 लाखवर अलर्ट पाहिजे, सो व्हॅल्यू त्याची पुट करा. ओके. सो व्हॉल्यूमला स्पेसिफिकली काय होतं, तो व्हॉल्यूम जर लेट्स सी एखादी तुम्ही रेजिस्टन्स स्ट्राईक जर एखादी पकडली असाल, राईट, आणि मार्केट त्या मोठ्या रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतो. इव्हन दो हे तुम्ही स्टॉक्सवर पण युज करू शकता, नॉट कंपल्सरी टू गो ऑन द निफ्टी. म्हणजे सपोज जर एखादा मी स्टॉक ऑप्शन्स घेतला आणि त्याचा एक हायेस्ट रेजिस्टन्स आहे, त्याच्या आसपास स्टॉक ट्रेड करते आणि मला दिसलं की त्याचं व्हॉल्यूम जे आहे ना ते कंटिन्युअसली वाढते रेजिस्टन्सच्या आसपास, राईट. सो जर व्हॉल्यूम वाढते दॅट मीन्स व्हॉट, की तिकडे जे रायटर्स आहेत त्यांना कुठेतरी फिअर आहे मार्केटमध्ये की एक मोमेंटम येऊ शकतो बुलिश, राईट. सो त्यामुळे काय करतात ते आपल्या पोर्शन हेज करायला सुरुवात करतात. सो हेज जेव्हा करायला सुरुवात करणार तेव्हा त्या पर्टिक्युलर स्ट्राईक्स ना व्हॉल्यूम वाढायला सुरुवात होणार, मल्टिपल स्ट्राईक्स, राईट. सो जर हायेस्टचा ओपन बघितलं गेलं 2-3 स्ट्राईकचा जरी तुम्ही व्हॉल्यूम एखादा अलर्ट लावून ठेवला आणि त्याच्यात दिसते तुम्हाला कंटिन्युअसली की प्राइस जी आहे ती वाढत चालल्या, सो डेफिनेटली एक मोमेंटम आपल्याला बनवू शकते. एक व्हॉल्यूम जर वाढत असेल तर एक कन्फर्मेशन आपल्याला मिळू शकतो की अप ट्रेंड येण्याचे चान्सेस आहेत त्या पर्टिक्युलर स्ट्राईकच्या वरती. सो व्हॉल्यूम बेसवर जर तुम्ही इकडे क्रिएट करा तर व्हॉल्यूमच्या इथे क्रिएट करा, अलर्ट क्रिएट करा. सेकंड आयव्ही. सो आयव्हीचा जर मी बघायला गेलो तर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी आहे ती. सो इम्प्लाइड व्होलॅटिलिटी इज युजली, जर तुम्ही थोडाफार इथे सेलर पर्स्पेक्टिव्हने विचार केला तर खूप बेनिफिट राहील तुम्हाला. की लेट्स सी की आता जेव्हा मी रेकॉर्ड करतो, सो आय एम रेकॉर्डिंग बिटवीन दी इलेक्शन, राईट. मी इलेक्शनच्या मध्ये जो कालावधी आहे ना रिझल्ट येण्याच्या आसपास तेव्हा रिझल्ट करतो. सो आयव्ही कुठेतरी खूप जास्त वाढतात ह्या मुवमेंटला, राईट. सो ऍज अ सेलर जर मी बघायला गेलो तर आयव्ही वाढल्यामुळे काय होणार, प्रीमियम्स वाढतात, राईट. सो मी ऍज अ सेलर काय विचार करणार की सर्वात जास्त प्रीमियम कुठे भेटतो, राईट. सो करंट जी आयव्ही आहे जी निफ्टीची आहे 23,050, त्याची करंट व्हॅल्यू काय 14.72 चा एक आयव्ही चालू आहे, राईट. सो लेट्स फॉर एक्झाम्पल जर मी सेलर आहे मला दिसतं की हा ठीक आहे, हा थोडाफार चीप दिसतोय मला, पण जेव्हा ह्याचा स्पेसिफिकली जो आयव्ही आहे ना तो 18 होणार किंवा 20च्या आयव्ही वर गेला ना तर मी त्याचा एक अलर्ट क्रिएट करणार, 20.10 ठेवा किंवा 20 तरी ठेवला तरी विच इज फाईन, राईट. की जेव्हा हा आयव्ही मॅच होणार
तेव्हा जाऊन मी एखादा कॉल सेल करीन त्या पर्टिक्युलर स्ट्राईकचा, राईट. कारण जेव्हा आयव्ही वाढेल तेव्हा एक क्विक फॉल पण बघायला मिळतो आयव्ही मध्ये. सो जेव्हा आयव्ही फॉल येईल तेव्हा एक बेसिकली आपल्याला ट्रेड आयडेंटिफाय करू शकते. सो आपण इथे आयव्हीच्या बेसिसवरती ट्रेड करू शकतो. सेलर जर कोणी आहे इकडे आणि जर त्यांना पर्टिक्युलर स्ट्राईकचा जर तो इथे मल्टिपल स्ट्राईक्स दिले, कारण मी असं नाही म्हणतो की सिंगल स्ट्राईक तुम्हाला एक 23-50चा आयव्ही एक क्रिएट करा. त्याच्यानंतर लेट्स सी तुम्हाला त्याच्या वरच्या स्ट्राईकचा पाहिजे तर इकडे या आणि त्याच्या वरच्या स्ट्राईकचा 2-3 स्ट्राईकचा आयव्ही प्लॉट करून ठेवा, की जेव्हा जेव्हा हा क्रायटेरिया मॅच होईल तेव्हा तेव्हा मी जाऊन एखादा ट्रेड बनवेन, तेव्हा तेव्हा मला एखादा अलर्ट आला पाहिजे आणि त्या बेसिसवरती जाऊन मी एखादा ट्रेड बनवणार. ओके. सो निफ्टीमध्ये तुम्हाला इथे मिळेल बघा, जसं मी आपण इकडे क्लिक केलं अबाउट 20 जेव्हा आयव्ही ट्रेड करायला सुरुवात होईल त्या पर्टिक्युलर ऑप्शनचा, तेव्हा मला एक अलर्ट येणार. सेम जर तुम्ही टेलिग्राम लिंक केला असेल तर टेलिग्राम वर येईल आणि जर कॉन्सेप्टचा स्पेसिफिकली मोबाईल नोटिफिकेशन तुम्हाला येईलच. ओके. सेकंड जो आहे तो डेल्टा आहे. ओके. सो डेल्टा स्पेसिफिकली मी बघायला गेलो थोडा बायरचा पर्स्पेक्टिव्हने बघायला गेलो तर खूप बेनिफिट तुम्हाला इथे देऊ शकतो. कारण डेल्टा काय आहे, जर कोणाला डेल्टा नसेल माहिती तर एक शॉर्टली मी तुम्हाला एक्सप्लेन करतो व्हॉट इज डेल्टा. सो डेल्टा इज स्पेसिफिकली द चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन अंडरलाइन. ओके. की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे जर अंडरलाइन माझा 1 रुपयाने मूव्ह केला तर, किंवा काही पैशाने मूव्ह केला तर, काही रुपयाने मूव्ह केला तर, राईट. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डेल्टा? डेल्टा इज स्पेसिफिकली द चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन प्राइस. ओके. सो लेट्स सी आय एम अ बायर आणि मला पाहिजे की मला एक असा एखादा स्ट्राईक पाहिजे की ज्यात ऑलमोस्ट 0.4च्या आसपास 0.5च्या आसपास. जनरली 0.5 दिला तुम्हाला एटीएम वर मिळेल, पण लेट्स सी जर मी नियर बाय एक्सपायरी आहे आणि जर मला एक चांगली डेल्टा व्हॅल्यू पाहिजे, सो 0.4 0.35 36च्या आसपास जर मला एखादी व्हॅल्यू पाहिजे, सो मी इथे येऊन प्लॉट करणार, राईट. सो डेल्टा वाईज पण तुम्ही ते करू शकता. सो डेल्टा सपोज आता करंटली 0.33 चालू आहे, पण लेट्स सी जर मला 0.4चा पाहिजे किंवा 0.44चा पाहिजे, सो मी ते प्लॉट काय त्याचा एक अलर्ट इथे येऊन क्रिएट करणार. ओके. सो जेव्हा जेव्हा ती डेल्टा व्हॅल्यू मॅच होईल, सो लगेच माझा इथे अलर्ट क्लिक होतो आणि जेव्हा जेव्हा तो क्रायटेरिया मॅच होईल तेव्हा तेव्हा मला तिकडे एक स्पेसिफिकली अलर्ट देण्यात येईल. ओके. सो डेल्टा एक स्पेसिफिकली जर मी बघायला तर बायर्स पर्स्पेक्टिव्ह कुठेतरी खूप बेनिफिट आहे. सो जो कोणी बायर आहे आणि ज्याला एक चांगला डेल्टा बेसिसवरती एखादी स्ट्राईक सिलेक्ट करायची, यू कॅन क्रिएट अ अलर्ट. ठीक आहे. टाइम नसतो युजली. जर मी बघायला गेलो तर मोस्ट ऑफ द जे आपले ट्रेडर्स आहेत, इव्हन तो जर मी रिटेल ट्रेडर बघितले ना, तर मोस्ट ऑफ द जण अशी आहेत की जे ऑफिसमध्ये जातात किंवा बिझनेस आहे एखादा, राईट. सो ते तेवढा डिटेलमध्ये त्या स्क्रीनवर टाइम इन्व्हेस्ट नाही करू शकत. सो त्यासाठी हा जो टूल आहे तो तुम्हाला खूप हेल्प करेल. सो डेल्टा वाईज सिलेक्शन करायचं तर तुम्ही इथे करू शकता. सेम लॉजिक जर मी थीटा, सो थीटा अगेन इट्स कम्स अंडर दी मेनली फॉर दी सेलर्स पर्स्पेक्टिव्ह, की जर मला दिसतोय थीटा व्हॅल्यू जर नेगेटिव्ह असेल, सर्वात जास्त नेगेटिव्ह थीटा व्हॅल्यू जेव्हा मला मिळेल त्या बेस तुम्ही जाऊन ट्रेड बनेल. सो जनरली सेलरला काय पाहिजे असतं की जास्तीत जास्त थीटा बेनिफिट कोणत्या स्ट्राईकवर आहे, राईट. सो मी काय करणार, वरचे करंट मार्केट एटीएम स्ट्राईकचा सपोज जर मी एखादा स्ट्रॅडल विकत घेतलाय, स्ट्रॅडल सेल केला किंवा स्ट्रँगल सेल केला ना, तर मी काय करणार त्या प्रत्येक स्ट्राईकचा ना एखादा अलर्ट क्रिएट करून देणार थीटा बेसिसवरती, मला एखादा विकायचा असेल तर. सो जर मला ती थीटा व्हॅल्यू जर मला मिळाली, सो आय विल गो अँड इनिशिएट द ट्रेड. ओके. सो थीटा बेसिसवर पण तुम्ही इथे येऊन ट्रेड बनवू शकता. ओके. सो थीटा इज वन ऑफ द बेस्ट थिंग फॉर दिस सेलर. सो दॅट विल बी अ ग्रेट जर मी इथे अलर्ट क्रिएट केला तर, राईट. त्यानंतर काय आहे वेगा. ओके. जास्त नाही रिक्स बघूया आपण, जनरली जे बेसिक रिक्स आहे डेल्टा, थीटा, वेगा, गामा यावर आपण डिस्कस करू. ओके. सो वेगा बघा, वेगा खूप खूप हा जो कंडिशन आहे ना, ही कंडिशन खूप चांगली आहे. कारण वेगा तुम्हाला काय सांगणार, वेगा तुम्हाला सांगणार की स्पेसिफिकली की किती जो प्रीमियम जो आहे तो चेंज होणार जर तुमची व्हॉलॅटिलिटी जी आहे ती स्पेसिफिकली वाढली तर, 1% ने वाढली तर, राईट. सो वेगाचा एक सिंपल बेसिक फॉर्म्युला आहे की द चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन 1% ऑफ व्हॉलॅटिलिटी. ओके. की 1% ने माझी व्हॉलॅटिलिटी वाढली तर माझा प्रीमियम कितीने चेंज होणार. सो करंट व्हॅल्यू त्याची आहे ती 8.5च्या आसपास आहे, 8.49, की जर इथून 1% व्हॉलॅटिलिटी वाढली तर माझा जो प्रीमियम आहे तो 8 रुपयाने वाढेल. ओके. सो
वेगा इज जनरली जर मी बघायला गेलो तो खूप जास्त जो फेवर मध्ये असतो तो बायरच्या फेवर मध्ये असतो. तर हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये जर तुम्ही ट्रेड बनवत असाल तर इव्हन तो लेट्स सी जर तुम्ही एखाद्या स्टॉक्स मध्ये ट्रेड बनवत आहेत किंवा इंडेक्स मध्ये ट्रेड बनवत असाल, सो करंटली आता बघायला गेलो तर हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटच चालू आहे बिकॉज ऑफ द इलेक्शन. सो आफ्टर इलेक्शन काय होणार की लेट्स सी रिझल्ट असणार किंवा अर्निंग डिसाइड होतात किंवा अनसर्टनिटी वॉर सिच्युएशन कुठेही क्रिएट होतात, राईट. सो त्याच्यामुळे काय होते ना, व्होलॅटिलिटी जी आहे ना ती स्पाइक अप करते, राईट. सो जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी स्पाइक अप करते ना तेव्हा तेव्हा काय होणार की व्होलॅटिलिटी वाढल्यामुळे काय होणार की प्रीमियम्स वाढणार. सो प्रीमियम्स वाढल्यामुळे काय होणार, माझा कॉल आणि पुट ऑप्शनचा जो इम्पॅक्ट आहे ना तो कुठेतरी वाढणार, राईट, प्रीमियमच्या बेसिसवरती. सो जर मला पाहिजे की वेगा जर व्होलॅटिलिटी वाढत असेल आणि माझा वेगा जो आहे तो मला 10चा असेल किंवा 12चा पाहिजे, की जर व्होलॅटिलिटी जी आहे ती 1% वाढ असेल तर माझा प्रीमियम जो आहे 12 रुपयाने वाढला पाहिजे, ती व्हॅल्यू इथे प्लॉट करा. तर मल्टिपल स्ट्राईक्स व्हॅल्यू प्लॉट करा, एटीएम पण सिलेक्ट करा, सोबत ओटीएम 3 स्ट्राईक किंवा 4 स्ट्राईक मॅक्झिमम 5 स्ट्राईक वर जा आणि खाली पण 5 स्ट्राईकचा प्रत्येकाचा एक एक अलर्ट क्रिएट करा आणि प्रत्येकाची वेगा व्हॅल्यू प्लॉट करा. ओके. आणि ट्राय करा ओटीएम स्ट्राईक वर वेगा व्हॅल्यू थोडं जास्त प्लॉट करा, कारण एटीएम स्ट्राईक वर इम्पॅक्ट सेमच असतो पण ओटीएम स्ट्राईकचा वेगा जर वाढतो तर खूप चांगला वाढतो जर व्होलॅटिलिटी वाढली तर, राईट. पण थिटावर पण नजर ठेवा त्यानुसार की जेव्हा व्होलॅटिलिटी वाढणार तेव्हा वेगा वाढणार, सो त्याच्यामुळे काय होणार, टाइम व्हॅल्यू वाढणार त्याचा, राईट. आणि जर नियर बाय एक्सपायरी असेल तर त्याचा थिटा पण वाढणार. सो ट्राय टू फिगर आउट की वेगा व्हॅल्यू काय आहे आणि त्या बेसिसवरती ट्रेड बनवा. ओके. सो वेगाचं तुम्ही इथे स्पेसिफिकली अलर्ट इथे क्रिएट करू शकता. ओके. त्यानंतर जी आहे ती आहे गामा. सो गामा व्हॅल्यू ही स्पेसिफिकली जर तुम्ही एक थोडाफार बघायला गेलो तर झिरो हिरो ट्रेड ज्यांना बनवायला आवडते त्यांच्यासाठी खूप चांगले आहे, राईट. सो गामा व्हॅल्यू जनरली 0.00004च्या आसपास जर असेल, राईट, सो दॅट विल बी अ ग्रेट की तिकडे थोडा गामा एक्सप्लोजन ट्रेड आपण फाइंड आउट करू शकतो. सो मल्टिपल स्ट्राईकला तुम्ही नियर बाय एक्सपायरी येऊन गामा व्हॅल्यू प्लॉट करा. सो जसं काय ती प्राइस येणार तसा तुम्हाला त्याचा एक अलर्ट दिसून येईल. ओके. हे झालं एका एक्सपायरीवरती. ओके. हे तुम्ही प्रत्येक एक्सपायरी, आणि हे फक्त मी कॉल ऑप्शनचं सांगते. ओके. हे तुम्ही कॉल ऑप्शनचे एवढे प्लॉट करू शकता. सोबत जर सेम एक्सपायरीचे तुम्हाला पुट ऑप्शनचं क्रिएट करायचं, सेम लॉजिक प्रत्येकाचा तुम्हाला थिटा वेगळा जर तुम्हाला प्लॉट करायचा असेल तर तुम्ही इथे येऊन प्लॉट करू शकता. सो ह्याच्याने काय होणार, तुमची जी रिसर्च जी आहे किंवा जे करेक्ट अॅक्युरेट मोमेंटम जी असते ती फाइंड आउट मला जेव्हा करायची असते ना, ती तुम्ही विथ द हेल्प ऑफ दिस टूल, दिस कन्सेप्ट एक सिंगल अलर्टने तुम्ही अचीव्ह करू शकता. ओके. सो मल्टिपल एक्सपायरी पाहिजे तो एक्सपायरी एक्सपायरी चेंज करा, मल्टिपल एक्सपायरी सॉरी डिफरंट एक्सपायरी जर पाहिजे तर तुम्ही इकडून चेंज करू शकता त्या गोष्टी. ओके. त्यानंतर सेम लॉजिक गोज टू दी स्टॉक ऑप्शन. सो मला एखादा पर्टिक्युलर स्टॉक ऑप्शनचं पाहिजे, सो आय गो अँड चेक दी रिलायन्स. लेट्स मी रिलायन्स इथे ओपन करतो. सो मी रिलायन्स वरती पण सेम लॉजिकने सगळ्या काही गोष्टी प्लॉट करू शकतो. सो प्रत्येक गोष्टीची इथे ओव्हरऑल सगळ्या गोष्टी आहेत तिकडे. तुम्हाला फक्त अलर्ट क्रिएट करायचं ज्या प्राइसला तुम्हाला ट्रेड बनवायची असेल किंवा एखादा एक्झिट करायची असेल. ओके. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो, लेट्स सी मी रिलायन्स मध्ये ट्रेड बनवते आणि मला प्राइस बेसिस वरती एखादा टार्गेट आणि स्टॉप लॉस ठेवायचा आहे. ओके. सो मी काय करणार, अबाव तर केलं, बिलो वर काय येणार की जर मी बॅरिश ट्रेड बनवतो तर बिलो वरती येणार. जर मला ह्या प्राइसच्या खाली मिळत असेल तर मी जाऊन ट्रेड बनवणार इकडे. ओके. इथे येऊन मी बोथ सिलेक्ट करतो. ओके. बोथ मध्ये तुम्ही काय करू शकता की लेट्स सी मी एखादा एंट्री बनवली आणि मला त्या प्राइसच्या वरती आणि खाली जेव्हा जेव्हा येईल ना तेव्हा तेव्हा, म्हणजे तिकडे तुम्ही दोन अलर्ट बनवता ना, तिकडे तुम्ही एकाच अलर्ट मध्ये दोन्ही गोष्टी ऍड करू शकता. ओके. लेट्स सी मला पाहिजे की 29 स्पेसिफिकली जे करंट मार्केट प्राइस आहे पर्टिक्युलर स्ट्राईकची ती आहे 8.45. ओके. प्रीमियमची लेट्स सी 25 वर गेला प्रीमियम, सो आय गॉट दी अलर्ट. आणि जर 15 वर गेला तर मला एक बिलो अलर्ट येईल की त्याच्या खाली असेल तर मी ट्रेड बनवेल. सो बिलो अलर्ट असेल तर मी काय करणार, सेलिंगचा जास्त प्रेफर करणार नियर बॅक असेल तर. आणि जर 25च्या वगैरे तर कुठेतरी दिसेल की ऑप्शन नियम चेंज होते, सो आय गो विथ दी बाय. सो इकडे येऊन क्रिएट अलर्ट अगेन तुम्ही करू शकता. तर त्याचा पण अलर्ट इकडे येऊन प्लॉट झाला. ओके. सेकंड, आता हे झालं ऑप्शन मध्ये फक्त. ओके. सो जे आता फ्युचर्स मध्ये ट्रेड करतात त्यांच्यासाठी पण आहे गोष्ट माझ्यासाठी. सो माझ्याकडे आहे तुमच्यासाठी. ओके. माझ्यासाठी नाही. ओके. सो आय गो विथ द फ्युचर. ओके. आणि सेम लॉजिक, सेम लेट्स सी मी रिलायन्सच एक्झाम्पल घेतो. रिलायन्स मी सिलेक्ट केलं, जी एक्सपायरी मला पाहिजे ना ती मी इथे सिलेक्ट करणार. ओके. सो एक्सपायरी मी इथे सिलेक्ट करतो आणि प्राइस. आता आता फ्युचर मध्ये तुम्हाला माहिती ग्रीक्स नाही आहेत. सो प्राइस, ओआय आणि व्हॉल्यूम या तीन गोष्टी फ्युचर्स मध्ये असतात. सो
प्राइस वर क्लिक करा. लेट सी मला अबाव करंट व्हॅल्यू काय, रिलायन्सचा फ्युचर कुठे चालू आहे 2947च्या आसपास, इट्स अ करंट व्हॅल्यू. ओके, लेट सी मला पाहिजे की जेव्हा फ्युचर प्राइस 2940 लेट सी 3000 ब्रेक करेल. ओके, तर मला एखादा एक अलर्ट आला पाहिजे. सो अबाव 3000 जेव्हा ट्रेड करायला सुरुवात करेल तर मी इथे एक अलर्ट क्रिएट करतो. सो त्याचा पण इथे अलर्ट क्रिएट झाला. सो इथे बघा एक लॉजिक जर तुम्ही बघितलं ना की इथे मला अलर्टचं काही हे नाहीये, लिमिटेशन नाहीये. मी कितीही इथे अलर्ट प्लॉट करू शकतो. मी मगाचपासून 4 ते 5 स्वतः अलर्ट क्रिएट करून ठेवले आहेत एक एक्झाम्पल साठी. पण आताही जर मी फ्युचरमध्ये क्रिएट करतो तर मला अलर्टचा कोणताही इथे बॅरियर नाही आहे की तुम्ही 10 अलर्ट सिलेक्ट करा, 5 अलर्ट सिलेक्ट करा. ओके, सो हे झालं अबाव. सेम लॉजिक बिलोला, जर रिलायन्स 2948च्या आसपास आहे आणि जर मला एखादा बॅरिश ट्रेड पाहिजे आणि मला पाहिजे की मला माहिती असेल की सपोर्ट जो आहे तो 2900 वर असेल, तर मी काय करणार 2900 प्लॉट करणार. तर जेव्हा 2900च्या खाली ट्रेड करायला सुरुवात करेल दॅट मीन्स कुठेतरी ब्रेकडाऊनची अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. सो 2900 अगेन आय क्रिएट अ अलर्ट हिअर. सो लगेच मला इथे एक अलर्ट क्रिएट झाला. ओके, सेकंड जर गोष्ट मी इथे बघायला गेलो तर बोथ पण इकडे की जर ह्या प्राइसच्या वरती किंवा ह्या प्राइसच्या खाली दोघांचा एकत्र अलर्ट तुम्ही प्लॉट करू शकता आणि त्या बेसवर तुम्ही एंट्री आणि एक्झिट बनवू शकता. ओके, सो इट ऍप्लिकेबल फॉर दी ऑल दी थिंग्स. निफ्टीला पण तुम्ही ह्याला ट्रेड बनवू शकता, बँक निफ्टीसाठी पण ट्रेड बनवू शकता. ओके, सेम लॉजिक गोज टू दी ओपन इंटरेस्ट. जर मी निफ्टीचा ओपन इंटरेस्ट बघितला करंटली तर 10 लाख च्या आसपास आहे काहीतरी, राईट. 10 लाख पण 1,09,00,000च्या आसपास आहे, सॉरी माय बॅड. आणि तो जर व्हॉल्यूम बेसिसवर गेलो तर व्हॉल्यूम जो आहे त्या बेसिसमध्ये तुम्ही एक अलर्ट क्रिएट करू शकता. ओके, टेलिग्रामवर लिंक करा. सो टेलिग्रामच्या बेसवर तुम्हाला इथे एक अलर्ट मिळेल. ओके, आता जी आहे ती मेन गोष्ट आहे. मेन गोष्ट काय आहे ती आहे स्ट्रॅटेजी अलर्ट. ओके, सो जेव्हा मी एखाद्या स्ट्रॅटेजी अलर्टवर क्लिक करतो, लेट्स सी मी एखादा बुल कॉल स्प्रेड बनवतो. मी इथे एक्झाम्पल बनवून पण देतो बुल कॉल स्प्रेडचा. लेट्स सी मी एखादा बुल कॉल स्प्रेड बनवतोय आणि मी ट्रेड बनवला आहे बुल कॉल स्प्रेडचा आणि आय एम करंटली बिझी इन माय ऑफिस वर्क किंवा मी एखाद्या बिझनेस आहे माझा सपोज एक्झाम्पल आणि त्या बिझनेसमध्ये खूप मी बिझी आहे पण माझ्याकडे त्या पोझिशन सारखं बघायला टाइम नाही आहे. ओके, सो मी काय करणार, लेट्स सी जी स्ट्रॅटेजी मला बनवायची ना ती मी इथे सिलेक्ट करणार. सो लेट्स सी मी एखादा बुल कॉल स्प्रेड बनवतो निफ्टी इथे जसं आपण सिलेक्ट केलंय. सो निफ्टी, सो तो 23,050 मी कॉल ऑप्शन बाय करतोय. जर मला लेग ऍड करायचं सो मी इथे येऊन ऍड लेग वर क्लिक करणार आणि लेट्स सी मी एक एक्झाम्पल साठी 23,250 सेल करते. तर सेल करायचं तिकडे येऊन सेल वर क्लिक करा. लॉट साईज वाढायची असेल तर लॉट क्वांटिटी स्टॅक करा. कॉल आणि पुट बनवायचं असेल तर कॉल आणि पुटच्या बेसिस इथे बनवू शकता. स्ट्राईक चेंज करायचं तर इकडून चेंज करा. एक्सपायरी चेंज करायचं असेल तर एक्सपायरी इथे येऊन चेंज करू शकता. ओके, नाव मी इथे येऊन करतो सेव्ह. ह्याला जर तुम्हाला नाव द्यायचं असेल तर मी इथे नाव पण देऊ शकतो. सेलेक्ट मी बुल कॉल बनवतो, बुल कॉल स्प्रेड इथे सिलेक्ट केलं. ओके, आणि जर कोणत्या टूलने जर तुम्ही एखादा व्ह्यू क्रिएट केला असेल आणि तो कोणता टूलवर जर स्पेसिफिकली तुम्हाला अलर्ट क्रिएट करायचा असेल तर बुल कॉल स्प्रेड येऊन इकडे सेव्ह करा. ओके, त्या टूलचं नाव इथे सेव्ह करा. लेट्स सी मी आरपीजी ने टूल बनवला, मग आरपीजी सिलेक्ट करा म्हणजे समजेल मी हा जो बुल कॉल स्प्रेड बनवला तर का बनवलाय आणि कोणत्या टूलने बनवलाय. ओके, आणि सेव्ह करा. जसं सेव्ह केलं तुमच्या पोर्शनच्या इथे ओव्हरऑल जे काही लेग्स आहेत ते तिकडे ऍड झाले. नाव लेट्स सी जर मी एमटीएमचा विचार केला, जर मला आता अलर्ट पाहिजे प्रॉफिट आणि लॉस साठी. ओके, सो अगेन इकडे 3 गोष्टी येणार, अबाव बिलो बोथ. अबाव म्हणजे काय, लेट्स सी माझा जो एमटीएम चालू आहे तो करंटली 1992च्या आसपास चालू आहे. जर हा एमटीएम 3000च्या वरती गेला तर आय गॉट अ अलर्ट की माझा जो प्राइस आहे, माझ्या स्प्रेडची जी प्रीमियम प्राइस जी आहे 3000च्या वरती गेली आहे आणि मला एक बुक करायचं असेल प्रॉफिट 3000च्या वरती. सो आय बुक द प्रॉफिट डायरेक्टली जसा तो अलर्ट येणार. किंवा ह्याच्यात एक गोष्ट आहे की ट्रेलिंग प्रॉफिट अलर्टची पण गोष्ट मिळते. सो लेट सी जर तुमचा 3000चा प्रॉफिट व्हॅल्यू आहे जी तुम्ही प्लॉट केल्यात, आता मला ट्रेल करायचंय. सो ट्रेल कधी सुरुवात करणार, लेट सी माझा काय चार्जेस आहे की 3000च्या वरती गेला तर ना, तर मी 3000च्या वरती जर गेला तर आय वॉन्ट टू ट्रेल माय प्रॉफिट की 3000च्या वरती गेला तर मला ह्याला अजून पुढे करायचं की जर जास्तीत जास्त अमाऊंट मध्ये जर प्रॉफिट मिळत असेल सो आय गो अँड इनिशिएट द ट्रेल प्रॉफिट. ओके, सो ट्रेल प्रॉफिट वर मी गेलो, 3000 प्रॉफिट. आता ट्रेल प्रॉफिट टू डॅश मॅक्स एमटीएम प्रॉफिट. ओके, ह्याचा अर्थ काय की पर्सेंटेज फॉर्म मध्ये मॅक्झिमम प्रॉफिट किती पाहिजे. ओके, सो लेट्स सी ट्रेल प्रॉफिट टू पर्सेंटेज ऑफ मॅक्स एमटीएम प्रॉफिट. सो मला काय पाहिजे की एक 10% वरती, सपोज एमटीएमच्या 10% वरती अजून एक पाहिजे. सो 10 मी इथे प्लॉट करतो.
ओके 110 नाही सॉरी 10. ओके आणि आय क्रिएट अ अलर्ट हिअर. ओके सो ह्याचा एक अलर्ट क्रिएट झाला की जेव्हा जेव्हा माझा एमटीएम जो आहे तो वरती जाणार तेव्हा 10%च्या आसपास माझा एक अजून एक व्हॅल्यू वरती गेला पाहिजे आणि त्या बेसवरती ट्रेड. हा झाला आता ट्रेलिंगचा. आता बिलो. सो लेट सी जर मी एखादा बॅरपुट स्प्रेड बनवतो आहे किंवा एक बॅरिश स्प्रेड बनवतो आहे किंवा एखाद्या आता मी बुलकॉल स्प्रेडचा एक्झाम्पल घेतो. लेट सी जेव्हा प्राइस जी आहे ना ह्याला मी बंद करतो तर ट्रेलिंग प्रॉफिटची आपल्याला गरज नाही. लेट सी जर माझा एमटीएम 3000 वर गेला आणि मला अलर्ट पण आला, आता मला पाहिजे की तो 3000च्या खाली किंवा 2500च्या खाली असेल तर आय वॉन्ट अलर्ट मला 2500 पर्यंत प्रॉफिट बुक करायचं आहे. त्याच्या खाली नाही जास्त मी काय करणार 2500 चा एक अलर्ट सेट करणार आणि त्याचा एक क्रिएट अलर्ट करणार की जेव्हा जेव्हा तो वरती जाऊन 2500च्या खाली येणार तेव्हा आय गॉट द अलर्ट की इकडे जाऊन मी एखादा ट्रेड बनवू शकतो. ओके आणि सेम लॉजिक गोज टू दी बोथ. जर तुम्हाला बोथ सिलेक्ट करायचं असेल की अबाव व्हॅल्यू आणि बिलो व्हॅल्यू तर दोघांचा तुम्ही एकत्र पण इथे प्लॉट करू शकता. ओके सो प्रत्येक वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी मग एखादी बुलकॉल स्प्रेड बनवा तुम्ही किंवा एखादा बॅरपुट स्प्रेड बनवा किंवा जनरली जर बघायचं असेल तर जर रेशो स्प्रेड्स वगैरे बनवतात राईट. सो त्या बेसिसवर पण तुम्हाला इथे एक स्पेसिफिकली अलर्ट मिळून जाणार आणि दॅट इज द थिंग. दुसरी गोष्ट म्हणजे जर सपोज तुम्ही बरेच बरेच ट्रेड्स तुम्ही बनवला आहात, बरेच गोष्टी तुम्ही इथे अलर्ट बनवला असाल पण तुम्हाला आता फिल्टर पाहिजे मी किती अलर्ट बनवलेत राईट. सो इकडे या. सो एमटीएमच्या बेसिसवर मी किती अलर्ट बनवले तर एमटीएमचे सगळे अलर्ट तुम्हाला इथे फिल्टर मिळतील. सेकंड गोष्ट प्राइसच्या बेसिसवरती मी किती अलर्ट लावले तर प्राइसच्या बेसिसवरती किती जे अलर्ट आहेत ते तुम्हाला इथे मिळतील. ओके ओपन इंटरेस्टच्या बेसिसवरती किती लावले तर ओपन इंटरेस्टच्या बेसिसवर आपण आता लावले नव्हते व्हिडिओ बनवताना. सो ओपन इंटरेस्टच्या बेसिसवरती जर अलर्ट पाहिजे तर तुम्हाला इकडे बनवून दिसतील किती लावले असतील ते. व्हॉल्युमचं पण सेम आहे, डेल्टाचं पण सेम आहे. आपण एक डेल्टावर लावलेला सो डेल्टाचा मला मिळाले. थीटावर आपण नव्हता लावला, वेगावर आय होप लावलेला आपण. ओके आपण फक्त टेस्ट केलं आणि सेव्ह नव्हता केला. सो वेगावर जर तुम्ही लावला असेल तर त्या बेसिसवरती तुम्हाला मिळेल. आणि सेम लॉजिक गोज टू दी इकडे पण जर तुम्ही एखादा सिंगल अलर्ट लावला असेल तर किती सिंगल अलर्ट मी लावले तर सगळे मला डेटा पॉइंट इथे मिळतील. त्यानंतर स्ट्रॅटेजी अलर्ट तुम्ही किती लावला आहात ते तुम्हाला इथे दिसण्यात येतील. सो एक फिल्टर आहे आणि ट्रेलिंग अलर्ट. सो ट्रेलिंग अलर्ट जो आता जस्ट आपण लावला तो अलर्ट तुम्हाला इथे दिसण्यात येईल. ओके सो ही गोष्ट आहे. सो तुम्हाला जर ते फिल्टर व्ह्यू पाहिजे असेल तर प्रत्येक वेळी तुम्हाला बघावं लागणार की ओके माझा हा सिंगल अलर्ट आहे, माझा स्ट्रॅटेजी तो एक फिल्टर लावा बस आणि त्या ह्याच्या बेसिसवरती ट्रेड बनवा. ओके त्यानंतर जे अलर्ट मला येऊन गेलेत ते कोणते येऊन गेलेत ते कसं आपण आयडेंटिफाय करू शकतो, ते कसं आपण फाइंड आउट करू शकतो. सो क्लोज वरती क्लिक करा. सो जे अलर्ट मला ऑलरेडी येऊन गेलेत ना ते सगळे मला इथे क्लोज होतील. सो इकडे इकडून बघा ट्रिगर्ड ट्रिगर्ड ट्रिगर्ड. जसं तुम्हाला जो ट्रिगर झाला त्याचा इथे टाइम पण आहे आणि डेट पण आहे. सो जेव्हा जेव्हा तो ट्रिगर्ड होणार तेव्हा तेव्हा तुम्हाला स्पेसिफिकली एक अलर्ट येणार. ओके सो हा थोडा बघायला गेला तो ऍडव्हान्स आहे या गोष्टी. एक गोष्ट एडिट लेग. जर तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी बनवत असाल आणि अजून तुम्हाला एडिट करायचं तर लेट्स सी मी रेशिओ स्प्रेड बनवतोय तर मी इकडे क्वांटिटीज ऍड करणार किंवा लॅडर जर मला ऍड बनवायची असेल तर मी अजून एक वरची जाऊन स्ट्राईक सेल करणार राईट. सो एक लॅडर कुठेतरी मी इथे क्रिएट केलं आणि सेम लॉजिक गोज टू दी ऍड लेगने ह्याला येऊन मी सेव्ह करू शकतो राईट. मग त्यानुसार तुमची इथे स्ट्रॅटेजी पण एडिट होणार. सो प्रत्येक वेळी तुम्हाला न्यू स्ट्रॅटेजी क्रिएट करायची गरज नाही. एक बुलकॉट स्प्रेडचा अलर्ट लागलाच आहे सोबत ह्याचा पण अलर्ट लावू शकता तुम्ही. ओके सो हा जो कन्सेप्ट आहे ना तो स्पेसिफिकली तुम्हाला हेल्प करतो की कुठे ऍक्च्युअली परफेक्ट एंट्री पाहिजे आणि कुठे ऍक्च्युअली एक्झिट पाहिजे राईट. सो प्राइसच्या बेसिसवरती आपण प्रत्येक वेळी मिस आउट करतो की ही एक्झिट मला मिळाली पाहिजे किंवा ह्या एक्झिट पर्यंत मी ट्रेड घ्यायला पाहिजे पण कधी येऊन ते प्राइस जाते आपल्याला माहिती नसतं बिकॉज ऑफ दी अदर थिंग्स मध्ये आपण इन्व्हॉल्व्ह असतो. सो बिकॉज ऑफ दी प्राइस अलर्ट टूल तुम्ही इन डिटेल स्पेसिफिकली इथे ट्रेड बनवू शकता आणि एक अलर्ट क्रिएट करू शकता स्वतःसाठी. सेकंड गोष्ट जर मी बघायचं म्हटलं तर इथे एक चांगली गोष्ट आहे की इथे तुम्हाला ग्रीक्सचा अलर्ट पण आहे. तो युजली खूप सॉफ्टवेअर नाही देत. सो ग्रीक्स अलर्ट पण तुम्हाला इथे दिसून येतील की ग्रीक्सच्या बेसिसवरती मी कधी ट्रेड बनवू आणि कधी एंट्री बनवू आणि त्या बेसिसवरती तुम्हाला ट्रेड्स फाइंड आउट करायला हेल्प करतील राईट. सो वी हॅव ऑलमोस्ट 187 एफएनओ स्टॉक्स आणि आपल्याकडे काहीही एक बॅरियर नाही की आपण अलर्ट किती सेव्ह करायचे राईट. सो तुम्ही मल्टिपल अलर्ट्स क्रिएट करा. जसे जसे तुम्हाला प्राइस आहे तसं तसं तुम्हाला तो ट्रिगर होईल. सो मी इथे सध्या टेलिग्राम जॉईन नाही लिंक नाही केलंय माझं पण जर मला कुठे अलर्ट आले ते तुम्हाला दिसेल. यू कॅन सी मोबाईल मोबाईल मोबाईल. सो मोबाईल नोटिफिकेशन मला अलर्ट आले त्या गोष्टीचा. सो जर तुम्ही टेलिग्राम लिंक केलं तर तुम्हाला तिकडे टेलिग्रामचा पण एक ऑप्शन येणार. मग टेलिग्रामवर पण तुम्हाला एक अलर्ट मिळाले हे तुम्हाला समजून येणार. ओके सो
ओव्हरऑल हा जो कन्सेप्ट आहे तो ह्यासाठीच होता की एंट्री आणि एक्झिट कुठे चांगली करता येईल आणि कोणत्या बेसवरती करता येईल ते आपण इझिली करू शकतो. एक कन्सेप्ट मी ह्याच्यावर पण बनवीन की आपण एखादा टूल सोबत अलर्ट कसा मर्ज करू शकतो. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आय विल ट्राय की मी एखाद दोन टूल घेईल आणि त्या एखाद दोन टूल वरती आपण त्याच्यावरती ट्रेड कशा बनवू शकतो, एखादी स्ट्रॅटेजी कशी डिप्लॉय करू शकतो आणि त्या अलर्ट वर्सेस वरती किती आपण ट्रेड बनवू शकतो, राईट. सो ते पण आपण कव्हर करूया. हा फक्त जो सिंगल जो व्हिडिओ होता, आजचा जो सेशन होता, तो स्पेसिफिकली होता ऑन अ प्राइस अलर्ट. ओके, ह्याला आपण टूल सोबत पण मर्ज करूया आणि डेफिनेटली त्याचा आउटपुट खूप चांगला आहे, कारण पर्सनली मी स्वतः अलर्ट क्रिएट करतो. तुम्ही बघितलं असेल तर माझ्या क्लोज अलर्ट मध्ये तो अलर्ट्स असतात माझे ह्या गोष्टीमध्ये. सो त्यामुळे हेल्प होते एंट्री आणि एक्झिट साठी, राईट. सो दॅट इज द थिंग. आणि मेन गोष्ट म्हणजे जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा या गोष्टीवर. जर काहीही डाऊट असेल तर एकदा कमेंट करा. आणि मेन गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करून जा, कारण मराठीवरती आपण अनेक अनेक कन्सेप्ट अजून आणणार आहोत. आणि लाईक जेवढं करायला तेवढं मला समजेल की तुम्हाला समजतं आणि त्या गोष्टीवरती आपण अजून डीप जाऊ. ओके, आणि काही क्वेरी असेल तर support@concept.com ऑफिशियल मेल आयडी आहे, त्यावर तुम्ही मेल करू शकता. किंवा होम प्रोफाईल सेक्शनवर जरी तुम्ही गेला तर तुम्हाला इथे इन डिटेल गोष्टी मिळून जातील, नंबर वगैरे. सो त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा, समजून घ्या काय क्वेरी आहे. आणि नक्की तिकडे आपली ट्रेनिंग टीम आहे, सो ती तुमची क्वेरी सॉल्व्ह करते. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम.